नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे रेणू आणि ही आहे माझी 2 वर्षांची मुलगी रुही। आम्ही काही कामानिमित्त गेलेलो गोव्याला, सो म्हटलं की चला साऊथ गोव्यामधलं एखादं प्लेस आपण एक्सप्लोर करूया जे आपण आधी कधी गेलेलं नाही आणि जे बीचपासून थोडं वेगळं असेल। म्हणून आम्ही गेलेलो काबो दे रामा फोर्टला। सो फोर्ट ॲज सच काही आपल्यासारखं नाही आहे, थोड्याशा भिंती वगैरेच आहेत आणि खाली जाऊन बीच आहे, त्याला पेबल्स बीच असेही म्हणतात। सो व्ह्यू वगैरे खूप सुंदर आहे, सगळीकडे सगळे दगड वगैरे असल्यामुळे त्याचं नाव पेबल्स बीच आहे। पण लहान मुलांना खेळता येण्यासारखं हे बीच नाही आहे, त्यामुळे तुम्हाला असंच बघायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता। मग तिथूनच पुढे आम्ही गेलेलो थोडंसंच अंतर पुढे असलेल्या केप गोवा येथे। हे इंस्टाग्रामवर सध्या खूप फेमस प्लेस आहे आणि आम्ही पण तिथे खूप सारे फोटोज काढले। तिथल्या त्या नेस्टसाठी तिथे सगळेजण जातात, बाकी तिथे विशेष काही नाही। खाली जाऊन तुम्ही रेस्टॉरंटमध्ये टाईम स्पेंड करू शकता, पण आम्ही ठरवलं की आमच्या फेवरेट अशा बेनोलिम बीचवरच जायचं, कारण की तो समुद्र खूप छान आहे, शांत आहे आणि त्यात विशेष म्हणजे लहान मुलांना छान खेळता येतं। आणि रुही बघा इथे लगेच तिचा ट्यूब वगैरे घेऊन निघाली होती, जसं काही तिला स्विमिंग पूलमध्येच जायचं होतं। सो हे मस्त तिथे छान नेस्ट आहेत जिथे तुम्ही राहू पण शकता आणि तिथे आम्ही आधीही गेलेलो आहोत, त्यामुळे मला हे खूप आवडतं। तिथलं फूड पण छान आहे आणि मस्त तिथे जास्त गर्दी नसते आणि साऊथ गोव्यातच आहे। सो तिथे आम्ही गेलो आणि रुहीने ॲज युजल पाण्यात खूप मस्ती केली, धिंगाणा घातला आणि तिच्याबरोबर आम्ही पण लहान होऊन पाण्यात खूप सारी मस्ती केली। लहान मुलांसोबत लहान होऊन खेळण्याची मजा काही वेगळीच असते। सो आम्ही पण रुहीसोबत मस्त खेळत होतो आणि तिचं रेती घेऊन समुद्रात टाकणं हे सुरू होतं। असंच मस्त तिथं आम्ही 4 ते 5 तास मस्त टाईम स्पेंड केला आणि रुही तर तिथून यायचं काही नाव घेत नव्हती, तर तिला कसं बसं समजवलं आणि मग आलो घरी।